शहाद्यात शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे आणि या कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी लहान लहान स्टॉल्स इथे लावण्यात आले। या स्टॉल्स विषयी अधिक माहिती आपण समितीचे सदस्य आहेत आपल्या सोबत त्यांच्याकडून घेणार आहोत। काय सांगाल, हे स्टॉल्स कशासाठी इथे लावलेत, किती स्टॉल्स आहेत? टोटल आपले समितीने 70 स्टॉल लावले, त्यापैकी 20 स्टॉल असे की फ्री वाटपसाठी आहेत आणि बाकी आपण विक्रीसाठी आहेत। नफा तोटा विक्री करतील लोक। त्याच्यात रसवंतीचे स्टॉल आहे, कोल्ड्रिंकचे स्टॉल आहे आणि फ्रीमध्ये चहा वाटप आहे, पाणी वाटप आहे, कोल्ड्रिंक्स वाटप आहे, अशा विविध प्रकारचे स्टॉल लावले। आपल्याला पश्चिमेकडे 40 स्टॉल आहेत, पूर्वेला 50 स्टॉल आहे, असे 30 स्टॉल आहेत, हे 70 स्टॉल आपण लावलेले आहेत। पण काही ठिकाणी असं पण निदर्शनात येत आहे की बाहेरून जे भाविक आहेत किंवा आसपासच्या गावातले जे भाविक आहेत त्यांच्या ते वाटपासाठी काही वस्तू आणतायत, खाऊ आणतायत, पाण्याच्या बॉटल्स आणतायत, तर त्या बॉटल्स त्यांनी तिथे मंडपात डायरेक्ट नेता येतील त्यांना की त्यांनी इथे जमा कराव्यात? नाही, त्यांनी स्टॉलवर यावा, आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना वेळ देऊ, त्या वेळेत त्यांनी वाटप करावा। आणि जे फ्री वाटप होणार आहे तर त्याची वेळ काय असणार आहे? वेळ सकाळी 7 पासून फ्री वाटप चालू होईल। चहाच्या नाश्त्याच्या सकाळी 7 ते 9:30 पर्यंत चहा नाश्ता राहील। त्याच्यानंतर मग विविध पाणी आहे, सरबत आहे, हे दिवसभर वाटप चालू आहे। आणि भाविकांना जेवणाची वेळ काय असणार आहे? जेवणाची सकाळी 9 ते 12:30 पर्यंत जेवणाची वेळ राहील। 1 वाजता कथेचा टाईम आहे, तेव्हा आम्ही बंद करून देऊ। त्याच्यानंतर मग 5 वाजता जेवण सुरू करू। आणि रात्री कितीपर्यंत सुरू राहील जेवण? रात्री 9 पर्यंत जेवण सुरू राहील। बाहेरून आलेल्या भाविकांची सोय कशी केली आहे पंडालमध्ये? पंडालमध्ये आपण ABC जोडून केले आहेत। ज्यांनी देणगी दादा आहेत त्यांना आम्ही पुढे बसवणार आहे आणि बाकी सगळ्या भाविकांना मागे बसण्यास सोयी आहे। तिथं फॅन आहेत, फोगर लावले आहेत व आधीच छान व्यवस्था केली आहे। तसंच हा जो परिसरात पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे ती कशी केली आहे? आपण चारी बाजूला आहे ना टँकर उभे केले फिल्टर पाण्याचे, त्यांना नळ लावले आहेत। अगदी मंडपाच्या 100 मीटर अंतरावर 100 फूट अंतरावर ते स्टॉल आहेत, सगळ्यांना सोयीस्कर पाणी मिळेल शुद्ध। तर अशा पद्धतीने तुमची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी शहादेकर सज्ज आहेत। त्यामुळे तुम्ही अशाच या कथेसंदर्भातल्या नवीन माहितीसाठी नुपूर टीव्हीला जरूर सबस्क्राईब करा।